आता काय राहिले आपल्याला पुढे फुल झालं कसं यायचं वरनं पाणी सोडते लवकरच उरकू बाबा. नमस्कार सर्वांना, मी सुरेखानंदा संजय मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर बघा आत्ता आलेलो आहे आम्ही इथं नातेपुत्यात. तर आता इथं गाडी थांबवली तर दूध घ्यायचं आहे ना. तर घरनं म्हणजे घरी सांगितलंच नाही. तर आज आहे माझ्या बहिणीच्या सासूबाईचं वर्ष सरात. तर तिकडं चाललो आहे आम्ही. आणि तर घरने त्यांनी सांगितलं नाही दूध घेऊन या म्हणून. आणि इथं आल्यावर फोन आला. मग आता इथून विकतचं दूध घ्यायचं आहे. तर दूध आणायला गेले तर गाडी थांबवली. इकडं आहेत बघा ही माझी बहीण. इथं पुढं आई बसली. इकडं पुरी आहेत सगळ्या. पुरी लागल्या लपायला. तर आता चाललोय गेला दाखवतो आम्ही कसा कसा कार्यक्रम आहे ती. हे बघा डोंगर आहे तर डोंगर आलंय आलं आलं हां बुडात हळद असते. हां हे बघा ह्या गावाला कसं सगळं डोंगर आहे. पांढरा कांदा आहे. ती मेंढरातली शेळी आहे ग. मेंढरातली शेळी रस्ता दे ना ती काय कसले सारे डोंगरच आहे. त्याच्याकरता तुकोबरायांनी प्राथमिकता सांगितलेली आहे. प्राथमिकता सांगितली काय? प्राथमिकता सांगितली विनवितो तुम्हाला शिकायला मिळतं. हे औषध तरी कुठं मिळतं? ते औषध या कीर्तनामध्ये म्हणून याच्याकरता आपण कीर्तन ऐकायचं, याच्याकरता भजन करायचे. हो घातला दुकान द्वितीया लियासी दान संत उदार उदार भरली अनंत भांडार. याचं औषध फक्त संताकडे मिळतं, वारकऱ्यांकडे मिळतं. वारकरी संप्रदायामध्ये मिळतं, कीर्तनामध्ये मिळतं, भजनामध्ये मिळतं, प्रवचनामध्ये मिळतं, वारीमध्ये मिळतं, तीर्थयात्रेमध्ये मिळतं आणि संतांच्या संगतीमध्ये मिळतं. म्हणून याची तेही घडे देवाचे भजन. मग अशी महाराजांनी प्रमाण दिल्याप्रमाणे याच देहामध्ये आहे. म्हणून आपलं जे मन आहे मन मार्गी लावायचे. सावताबाबाची कामं केली, जनाबाईची कामं केली, मीराबाईची कामं केली, रोहिदासाची कामं केली, अनेक जणांची कामं केली. कोणी? भगवान प्रभूने केली. सावताबाबा कधी पंढरपूरला गेलं का? कधीच नाही. परंतु सावताबाबाच्या मळ्यामध्ये पांडुरंग परमात्मा आल्याशिवाय राहिला नाही. आणि म्हणून या देहामध्ये असताना भजन करणे म्हणजे काय? कीर्तन करणे म्हणजे काय? परमार्थ करणे म्हणजे तरी काय? परमार्थ परमार्थ म्हणजे तरी काय? परमार्थ हा वेगळा भाग नाही असं माझं मत आहे. ज्याला संसार नीट करता आला त्याला परमार्थ करता आला. ज्याला संसार मोठा करायचा आहे त्याला परमार्थ जमणार नाही. ज्याला संसार चांगला करता आला, चांगला करणं वेगळं आणि मोठा करणं वेगळं. मी नेहमी सांगतो संसार मोठा करायच्या नादी लागू नका, संसार चांगला करा. आपण जन्माला आलो म्हणजे संसार. जन्माला आल्यापासून कळायला लागल्यापासून आपण इमानदारीने संसार करा. हो बाकीचं कुठं पळायची गरज नाही. वेगळा परमार्थ नाही. माणसं म्हणतात प्रपंच नाण्याची एक बाजू प्रपंच आहे, दुसरी बाजू परमार्थ आहे. मी तसं नाही म्हणत.
दोन्ही बाजू समान आहे. इमानदाराने केलेला प्रपंच हाच परमार्थ आहे. दुसरं माणसं असते सांगू नका, उगच फसवू नका. भजन करणे, गायन करणे म्हणजे रममान होणे. प्रपंचाचा असणारा दुःख त्रास विसरून जाणे, आपल्या आनंदामध्ये तल्लीन होणे असं आहे. संसार नीट करा. आई बापाची सेवा नीट करत नाही आणि महिन्याला वारीला पळतो. काय उपयोग आहे? दररोज भजन करतो, दररोज कीर्तन करतो आणि बापाला नीट बोलत नाही, बापाचा शब्द ऐकत नाही. जिनं 9 महिने 9 दिवस उतराय ठिकाणी वाढवलं गेलं, वेदना सहन केल्या, नाही ती प्रकारे तुमची आमची सेवा केली महाराज, त्रास होऊ दिला नाही. जिनं चालाय शिकवलं, बोलाय शिकवलं, खायला शिकवलं, प्यायला शिकवलं, सगळं शिकवलं, तिचा शब्द एकही ऐकत नाही, नुसता भजन करतो हो तुमच्या जनगारीवर. काय त्या भजनाचा उपयोग आहे? हो, जो आईच्या जवळ बसतो आणि आईला गोड प्रेमानं बोलतो, जो बापाच्या जवळ बसतो, बापाला गोड प्रेमानं बोलतो, तेच खरं भजन आहे. विठ्ठल खांबामध्ये आहे का? खांबामध्ये सुद्धा आहे. खांबावर लात मारी दुर्जनी खांबी नारायण वर्गदले. भगवान परमात्मा प्रकट झाले. निमा सिंह निमा माणूस आहे, नर निमा सिंह निमा, नर सिंह रूपानं भगवान प्रभू प्रकट झाले आणि हिरण्यकशिपूला पकडलेला आहे आणि उंबऱ्यावरती बसले. कुठे बसले? उंबऱ्यावरती बसले. आडवा मांडीवरती झालेला आहे आणि त्याला विचारलं गेलं. हो, त्यावेळेस सूर्य अर्धा मावळला होता, अर्धा राहिला होता. आता म्हणजे तू अर्धा माणूस आहे, अर्धा सिंह आहे. मी माणूस आहे का? नाही. मी जनावर आहे का? नाही. माझ्या हातात शस्त्र आहे का? नाही. माझ्या हातात अस्त्र आहे का? नाही. बस राम राम करून इकडं राम राम बस इकडे तिकडे राम राम तुला वाच दादा बसा तुम्ही दादा बसा येत शेजारी बसा तुम्ही बसा दोघं घ्या दोघाचा घेऊन त्यांना घेऊन नको
नाही बस अजून व्हायचं की तुम्ही दोघं बी. काका धरा की राम राम ते नको ही सफरचंद ब्लॉग रेडी दे की पाण्याचा भरून दिलाय की खाते खा के दिले थोड़ा टाका की इन्होंने 200 एकड़ का जमीन लिया है इसलिए आज इनकी पूजा हो रही पूजा हो रही है। शेरगांव में सबसे अमीर काय की 2 शब्द सांभाळा का पुढे